नगर शहरातील सावेडी येथील बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याकडून 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत राज्यात विक्रीस बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणारे इसम दुकानदार आणि त्यांच्या दुकानावर छापा टाकत कारवाई करण्याकामी सूचना देत पथकास रवाना केलं होतं। दरम्यान पथक नगर शहरात अवैधरित्या नायलॉन मांजाची विक्री करणारे दुकानदार यांची माहिती घेत असताना पथकास माहिती मिळाली की श्रमिक नगर येथे ऋषिकेश दिकोंडा हा नायलॉन मांजाची विक्री करत आहे। पथकाने पंचसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम नायलॉन मांजाची विक्री करीत होता। त्यास ताब्यात घेत त्याचं नाव विचारलं असता त्यानं ऋषिकेश दिकोंडा असं सांगितलं। त्याच्या ताब्यातून शासनाने बंदी घातलेला 40,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा 40 रीळ आढळून आल्याने ते जप्त केले आणि ताब्यातील आरोपींविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।